सामन्याला सुरुवात होते. चढाईसाठी जात होतो उंबरगाव संघाचा 3 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू त्याच्या समोर येतो. चढाईवर जात होतो कमलेश रिकाम्या संघाचा मुद्दा दाखल. राजू शापूरकर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चढावर गेला तो 2 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू सुंदर पक्कल पाहायला मिळते. कमलेशच्या माध्यमातून आपल्या संघाचं खातं ओपन केलं आहे. कमलेशनी स्वतः कर्णधार आपल्या संघाला पहिल्या गुणाचा मानकरी ठरवतोय. त्यांना प्रत्युत्तर शिवा खैरे त्याच्या समोर आहे तो 6चा डिपेंड. शिवा रिकाम्या सभेचा मुद्दा दाखल. त्यांना प्रत्युत्तर 7 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू त्याच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. रिकाम्या सभेचा मुद्दा दाखल. आता मात्र अंकुरला बाद करण्याचा यशस्वी ठरतोय तो के हनुमान उंबरगाव हा संघ आणि गडी मारल्याचा दावा करतोय. यशस्वी चढाई 1 गुणाची कमाई करतो आपल्या संघासाठी. त्यांना प्रत्युत्तर स्वतः कर्णधार कमलेश. प्रथमेश रटाटेसाठी खुशखबर आहे. आपण एकच चढाईत 2 गडी बाद केला तर म्हसोबा क्रीडा मंडळ यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. चढाईवर गेला तो कमलेश. शांतगतीने खेळ करून रिकाम्या सभेचा मुद्दा दाखल. त्यांना प्रत्युत्तर विराज ज्यांनी आतापर्यंत सुंदर खेळ करून आपल्या संघाला सेमीफायनल पर्यंत पोहोचवले असा हा खेळाडू विराज 2 नंबरची जर्सी परिधान केलेला. छान सुंदर 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे. शांतगतीने खेळ करतोय. त्याचप्रमाणे राहुल चांदोरच्या टप्पूसाठी सुद्धा एक खुशखबर आहे. आपण जर का एकाच चढाईत 2 गडी बाद केले तर रोहित कदम आणि अनिकेत शिरकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. दाखल करा प्रत्युत्तर प्रथमेशच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. बोनस गुणवान आहे. एकाच चढाईत 2 गडी बाद केला तर म्हसोबा क्रीडा मंडळाकडून 100 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. पाहूया आणि उत्कृष्ट पकड. या सामन्यात कोणत्याही खेळाडूने जर का सुपर रेड केली तर गौरव बोरकर आणि कौस्तुभ कुशाळकर यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. छान सुंदर चढाई पाहायला मिळते ती 7 नंबरची जर्सी परिधान केलेल्या खेळाडूकडून. प्रत्युत्तर राहुल उर्फ पप्पूच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. बोनस गुणवान आहे. पाहूया
5 विरुद्ध 1 अशी लढत आहे. शांत गतीने खेळ करतोय पप्पू. रिकाम्या असतात तंबूत दाखल, त्याला प्रत्युत्तर विराज. सुपर टॅकलची संधी आहे, पाहूया. छान सुंदर लाट मारून घडी बाद करण्याचा प्रयत्न. सुपर टॅकलची संधी आहे. शांत गतीने खेळ करतोय. रिकाम्या सगळं तंबूत दाखल, त्यांना प्रत्युत्तर यश. तो यश, याच्या समोर आहे तो 7चा डिफेंड. पाहूया. आणि उत्कृष्ट पक्कड गोल मिळतो तो उंदरगाव संघाला. प्रत्युत्तर पुन्हा एकदा विराज. उंदरगाव संघाचा विराज, ज्यांनी सुंदर खेळ आतापर्यंत केले आपल्या संघासाठी, असा विराज. दोन विरुद्ध 1 सुपर टॅकलची संधी आहे ती शिवराजी संघाकडे. आणि खरोखर सुंदर पक्कड, निशांदारी पप्पू. सुंदर पक्कड. खास करून निशांचं कौतुक केलं जाईल तेवढं कमी. पहिला सुंदर टॅकल केली. प्रत्युत्तर अंकुर. अंकुरच्या समोर आहेत ते 6चा डिफेंड. रिकाम्या असतात मुद्दा. चढाईसाठी जातोय तो अंकुर माळी. मागच्या 2 सामन्यात तारणार ठरलाय. आता सुद्धा आपल्या संघाला तारणार करतोय, गडी मारल्याचा दावा करतोय आणि त्यात यशस्वी होतोय. आपल्या संघाला एक गुण मिळवून देतो. त्याला प्रत्युत्तर सुंदरगाव संघाचा खेळाडू. आणि आता मात्र थोडीशी घाई शिवा करतोय. एक गुण अवांतर गेलाय, परंतु दुसरा गुण सुद्धा दिलाय. 2 गुणांची कमाई केली. प्रत्युत्तर पुन्हा एकदा अंकुर. आणि पुन्हा एकदा यशस्वी चढाई. पुन्हा एकदा 1 गुण मिळून देतो अंकुर आपल्या संघासाठी. त्यांना प्रत्युत्तर 7 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू आणि यशस्वी चढाई करतोय. निशांतला बाद करण्यात यशस्वी ठरतोय. टाइमआउट घेतलाय. अंकुर आतापर्यंत 2 गुणांची कमाई करून दिली आपल्या संघाला. पुन्हा एकदा आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. प्रत्युत्तर 7 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. पाहूया. आणि सुंदर सुपर टॅकल. सुंदर सुपर टॅकल आपल्या संघाला 2 गुणांची कमाई करून देतो. जात होतो कमलेश, स्वतः कर्णधार. त्याच्या समोर होतं 5चा डिफेंड. सुंदर खेळ आतापर्यंत दोन्ही संघांकडून पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बरोबरीत याचा श्रेय नक्कीच सुपर टॅकलचे 2 वेळा कमवलेले गुण शिवराजी संघासाठी फायदेशीर ठरले. आणि सामना विश्वास. शिवराजी संघाचा कमलेश, त्याच्या समोर आहे तो 5चा डिफेंड. सामना रंगतदार होणार यात काही शंकाच नाही. दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत. यानंतर या स्पर्धेतील अंतिम सामना रंगेल. जो संघ विजय होईल तो अंतिम सामन्यात खेळेल. हा संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झालाय. दुसरा संघ कोणता ठरेल?
शिवराजी की जय हनुमान उंदरगाव. छान सुंदर कमलेश आपल्या संघासाठी. खेळ करतोय रिकाम्या आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर 3 नंबरची जर्सी परिधान केलेला उंदरगाव संघाचा खेळाडू संघगतीने खेळ करून रिकाम्या तंबूत दाखल. आता मात्र अंकुरला बाद करण्यात यशस्वी ठरतायत ते उंदरगाव संघ. प्रत्युत्तर विराज. सुपर टॅकलची पुन्हा एकदा संधी आहे. सुपर टॅकलची संधी आहे. पाहूया 3 विरुद्ध 1 अशी लढत आहे. आणि यशस्वी चढाई करतोय. 1 गुणाची कमाई करतोय तो विराज आपल्या संघासाठी. त्यांना प्रत्युत्तर कमलेश. कमलेशच्या समोर आहे तो 7चा डिफेंड. पाहूया मारण्याचा प्रयत्न आणि रिकाम्या सगळं अक्कल. त्यांना प्रत्युत्तर विराज. 2 विरुद्ध 1. आणि आता मात्र पुन्हा एकदा यशस्वी ठरतोय तो विराज. आपल्या संघाला 1 गुण मिळवून देतोय. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा कमलेश. सुंदर खेळ आतापर्यंत उंदरगाव संघाने केलाय आपल्या संघासाठी. पाहूया रायडर बाद. ऑल आउट होतोय. ऑल आउट म्हणजे ऑल इन असा होतो. आता मात्र आघाडी वाढते. चढत जातो तो विराज. त्याच्यात चढाई आपल्याला वारंवार पाहायला मिळतात आणि 1-1 गुणाने आपल्या संघाची आघाडी वाढवण्यात यशस्वी ठरतो हा खेळाडू विराज. 2 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. पाहूया 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती शिवराजेच्या अंगणात. संत गतीने खेळ करतोय. रिकाम्या आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर शिवा. संत गतीने खेळ केलाय. रिकाम्या आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा विराज. यांच्या चढाई आपल्याला वारंवार पाहायला मिळतात असा हा खेळाडू. पाहूया 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती शिवराजेच्या अंगणात. संत गतीने खेळ करतोय. रिकाम्या सगळं तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा शिवा. रिकाम्या सगळं तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर करूया मरूया इराद्याने चढत जातो तो 7 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. त्याच्या समोर आहे तो 7चा डिफेंड. पाहूया सुंदर अशी चढाई पाहायला मिळते परंतु गुण मिळवला तरच आपण. आता मात्र उत्कृष्ट डिफेंडचं काम करताय तो शिवराजे संघ. 1 गुणाची कमाई केली. करूया मरूया इराद्याने चढत जातोय तो अंकुर. ज्यांनी मागच्या 2 सामन्यात आपल्या संघाला स्पेशलिस्ट म्हणून आता मात्र स्वतः बाद होतोय. आणि आता टेक्निकल पॉइंट 2 रायडर एकदाच चढाईवर आले आणि त्याचाच फायदा टेक्निकल पॉइंट जर गेलाय तो 7 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. रिकाम्या सगळं तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर कमलेश.
कमलेशच्या समोर आहे तो 7चा डिफेंस बोनस गुण ऑन आहे. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न परंतु रिकाम्या साबला तब्बूत दाखल त्यांना प्रत्युत्तर विराजच्या समोर आहे तो 6चा डिफेंस बोनस गुण ऑन आहे. पाहूया 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती शिवराजाच्या अंगणात. सुंदर चौकावणीचा प्रयत्न परंतु कोण काय मिळत नाहीये. टाइम आउट घेतला. करण्यासाठी गेलेला कमलेश एका मॅच टाकल त्याला प्रत्युत्तर 7 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू त्याच्या समोर आहे तो 6चा डिफेंड आणि सुंदर पक्कड पाहायला मिळते. खरोखर सुंदर पक्कड शिवा आणि त्याचा साथीदाराकडून त्याला प्रत्युत्तर बोनस गुण मारण्याचा प्रयत्न पाहूया. 6 विरुद्ध 1 आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट पक्कड बाद होतोय तो अंकुर त्यांना घेतलाय तो सुंदर करण्यासाठी जातोय तो विराज. निदान रेषा अडवण्याचा प्रयत्न आहे तो विराजसाठी. पाहूया खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतोय. एक गुणाची कमाई होते. खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतोय. सामना संपायला शेवटची 2 मिनिटं जाहीर केलेत पंचांनी. आणि उत्कृष्ट पक्कड सुंदर खेळ पाहायला मिळतोय. आतापर्यंत उंदरगाव संघाचं वर्चस्व पाहायला मिळतोय. चढत जातोय तो 2 नंबरची जर्सी परिधान केलेला विराज. विराजच्या समोर आहे तो 4चा डिफेंड निदान रेषा अडवण्याचा प्रयत्न रिकाम्या असतात तब्बूत दाखल त्याला प्रत्युत्तर राहुल पप्पू चांदोरकर. पप्पूच्या समोर आहे तो 7चा डिफेंड. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. सामना संपायला शेवटचा मिनिट जाहीर केलाय आणि 1 गुणाची कमाई केली पप्पूने आपल्या संघासाठी. त्यांना प्रत्युत्तर 7 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू निदान रेषा अडवण्याचा प्रयत्न आहे. पाहूया आणि 1 गुणाचा बळी मिळवलाय. एक गडी बाद करण्याचा यशस्वी ठरलाय. त्यांना प्रत्युत्तर म्हणत नाही का कमलेश आणि यशस्वी चढाई. चांगला प्रयत्न होता त्यात अपयशी ठरतोय. त्याला प्रत्युत्तर उंदरगाव संघाचा एक खेळाडू खेळ करतोय. आणि सामना संपला असे जाहीर